we are going to the study of the chapter number 4, measurement of matter, science part 1. So when you are studying the measurement of matter, the first of all, how it is matter. You know the matter? Okay. Matter is nothing but something. So something is, what is that? That is the something is known as the mass and also weight. Look at here. I have drawn a pictures of duster. You know, that means, and how it is that? Mass, and that is the volume. या चित्रामध्ये तुम्हाला हे जे काही डस्टर दाखवलेले आहे, या डस्टरला मास आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट व्हॅल्यू आहे. आपण या ठिकाणी जर बघितलं, हे एक डस्टर आहे, मी हातामध्ये एक डस्टर घेतलं. डस्टरला काही प्रमाणामध्ये का होईना, परंतु या ठिकाणी याला वजन आहे. त्याचप्रमाणे वजन तर आहेच आहे, परंतु जर आपण एखाद्या ठिकाणी कुठलीही वस्तू जर ठेवली तर त्या वस्तूला आकारमान आणि आकार आहे. सो वी हॅव लर्न टू दॅट मॅटर इज नथिंग बट ओनली टू हॅव अ मास अँड व्हॅल्यू. एखादी वस्तू जर आपल्या पृथ्वीवर जेवढ्या काही वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तूला वजन आणि आकारमान आहे. अशा तुम्हाला ज्या काही वस्तू तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर दिसतील, जसं या ठिकाणी चॉक आहे, या ठिकाणी ब्लॅकबोर्ड आहे, या ठिकाणी तुम्हाला या वर्गामधील टेबल असेल, खुर्ची असेल, व्हॉट एव्हर इट मे बी, देयर इज अ मास अँड व्हॅल्यू. सो दॅट वी हॅव कन्क्लुडेड दॅट द मास अँड व्हॅल्यू इज ऑकर टू द मॅटर. म्हणून आपण असं म्हणूया की एखादी वस्तू जर असेल, आता आपण मराठीमध्ये म्हणतो मॅटर. मॅटर म्हणजे काय? द्रव्य, किंवा याला आपण म्हणतो पदार्थ. द्रव्य किंवा पदार्थ म्हणजे जे काय तुमच्या समोर दिसत आहेत, वस्तू दिसत आहेत, त्या सगळ्या वस्तू कशामध्ये मोडतात? मॅटरमध्ये. आणि म्हणून आपण या पाठामध्ये या द्रव्यांचे आपल्याला मेजरमेंट कसं करायचं, किंवा या द्रव्याच्या संदर्भामध्ये ज्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पना आपल्याला या ठिकाणी मांडायच्या. तर विद्यार्थी मित्र हो, द मॅटर इज क्लासिफाइड इनटू 3 पार्ट्स. वन इज एलिमेंट्स, अनदर इज कंपाउंड्स, and last one is mixture. So how it is elements and which particles are found in elements? There are 2 particles, one is atom and another is elements, molecules. So how it is atom? First of all, you listen please. There is a chalk. या ठिकाणी मी या खडूचे अतिशय बारीक कण तुम्हाला दाखवत आहे. तुमच्या लक्षामध्ये येईल की हे जे काही बारीक कण खाली पडत आहेत ना, याच्या अगदी शेवटचा कण घ्या आणि त्या शेवटच्या कणात तुम्ही अनेक तुकडे करा आणि अनेक तुकडे केल्यानंतर त्या असा एक कण तुम्हाला मिळेल की त्या पुन्हा त्या कणाचे विभाजन होणार नाही
आता असा अतिशय सूक्ष्म कण त्याला आपण म्हणतो अणु. आता अणुची संकल्पना तुमच्या लक्षामध्ये आली असेल. त्याच्यानंतर दुसरा जो काही मॉलिक्यूल आहे त्याला आपण काय म्हणतो, रेणू म्हणतो. तर या ठिकाणी जसं तुम्ही आता उदाहरण बघितलेलं आहे की या अनेक प्रकारच्या बारीक बारीक कणापासून म्हणजे अनेक प्रकारच्या अणूपासून वेगवेगळ्या प्रकारच्या अणूपासून रेणूची निर्मिती होते. मग मला हे सांगा, या ठिकाणी अणू हा अतिशय सूक्ष्म आहे आणि रेणू सुद्धा सूक्ष्म आहे, पण अणूच्या जोडणीतून रेणूची निर्मिती होते. म्हणून आपण समजूया की रेणू हे अणूपेक्षा काही अंशी का होईना परंतु ते मोठे असतात. तर आपल्याला अणू आणि रेणू हे दोन्ही बघण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपचा वापर करावा लागतो. आपल्या साध्या डोळ्यांनी हे दिसू शकत नाही. तुमच्या लक्षामध्ये असेल की इलेमेंट्स एकूण 118 आहेत आणि त्याच्यापैकी हे जे काही 92 इलेमेंट्स आहेत हे नॅचरल आहेत. आणि म्हणून आपल्याला या दोन्ही प्रकारच्या पार्टिकलचा अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मला वाटतं तुम्हाला मॅटरमध्ये काय हे समजलं असेल, तुम्हाला अणू म्हणजे काय हे सुद्धा समजलं असेल आणि रेणू म्हणजे काय हे सुद्धा समजलं. आता आपण पुढे जाऊया. दुसरा जो काही भाग आहे या द्रव्याचा तो आहे तुम्हाला कंपाऊंड. आता मला यामध्ये इलेमेंट मध्ये आणि कंपाऊंड मध्ये काय फरक आहे. इथं मी तुम्हाला असं लिहिलं कार्बन, इथं मी लिहिलं नायट्रोजन. हे बघा, कार्बन आणि नायट्रोजन इलेमेंट आहे. पण जर मी लिहिलं या ठिकाणी H2O, इथं जर मी लिहिलं H2O, आता पाणी तयार होताना दोन महत्वाचे घटक आहेत. एक आहे हायड्रोजन आणि दुसरं काय, ऑक्सिजन. मग हायड्रोजनचे या ठिकाणी किती अणू आहे, किती अणू आहेत, 2. ऑक्सिजनचा किती अणू आहे, 1. म्हणजे तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की जेव्हा कंपाऊंड तयार होतं तेव्हा 2 पेक्षा अधिक मूलद्रव्याच्या संयोगाने हे कंपाऊंड तयार होतं. मग तुमच्या लक्षामध्ये आलं, यानी इलेमेंट मध्ये काय आहे, फक्त एकच घटक आहे. इथं मात्र 2 पेक्षा अधिक घटक आहेत. आता पुढचा आपण मुद्दा घेऊया, याला म्हणू आपण मिक्सचर. फॉर एक्झाम्पल एअर, हवा, आपण म्हणूया ना हवा. आता मला हे सांगा, हवेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहेत. हवेचे घटक ऑक्सिजन वायू आहे, नायट्रोजन वायू आहे, त्याचप्रमाणे कार्बन डायऑक्साईड आहे, पाण्याची वाफ आहे आणि इतर जे काही दुर्मिळ वायू आहेत ते सुद्धा हवेचे घटक आहेत. म्हणजे तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की मिक्सचर मध्ये तुम्हाला एक किंवा अधिक, एकापेक्षा अधिक घटकांचा समावेश होतो. जसं आपण एक उदाहरण घेऊया. आपल्याला सकाळी समजा पोहे करायचे. पोहे करण्यासाठी तुम्हाला काय काय साहित्य लागतात, पोहे पाहिजे, त्याच्यानंतर तुम्हाला तेल लागेल, काही पोहे तयार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ लागतील, आहे की नाही. म्हणजे मिक्सचर मध्ये काय असतं, अधिक घटक असतात आणि म्हणून या ठिकाणी हवा हे मिक्सचर आहे. तर तुम्हाला ह्या तिन्ही प्रकारच्या संकल्पना समजल्या का? ओके. आता आपण या ठिकाणी बघूया की हे जे काही ऍटम आहे किंवा हे जे इलेमेंट्स आहेत हे इलेमेंट्स काय करतात. जसं तुम्हाला सांगतो, एखादा खूप श्रीमंत माणूस आहे, त्याच्याकडे खूप पैसा आहे, धन आहे, दौलत आहे, त्यामुळं तो एकदम आपल्या घरी बसून आरामशीर राहतो, कुठल्याही प्रकारचं काम वगैरे करत नाही. तर अशाच प्रकारे या मूलद्रव्यांना सुद्धा या आवर्त सारणीच्या अगदी उजव्या कोपऱ्यामध्ये इथं नोबल गॅसेस आहेत, दॅट इज नोन ॲज इनर्ट गॅस एलिमेंट.
तर हे जे नोबल गॅस आहेत ना, यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात आणि 8 इलेक्ट्रॉन असल्यामुळं त्याला इलेक्ट्रॉन देण्याची गरज राहत नाही आणि घेण्याची गरज राहत नाही. तर अशाच प्रकारे निऑन सारखं शेजारचा जो निऑन आहे त्या निऑन सारखी स्थिती प्राप्त होण्याचा प्रयत्न हे सगळ्या प्रकारचे मुद्रक करत असतात. आणि मग त्याला काय करावं लागतं माहिती आहे तुम्हाला? एकतर त्याला इलेक्ट्रॉन द्यावं लागतं किंवा इलेक्ट्रॉन घ्यावं लागतं. मग आता मला हे सांगा, हे इलेक्ट्रॉन देतात आणि घेतात कशामुळं, काय कारण आहे? तर इलेक्ट्रॉन देणे किंवा घेणे हे फक्त स्टॅबिलिटी निर्माण होण्यासाठी, स्टेबल होण्यासाठी हे मूलद्रव्ये करत असतात, जेणेकरून सावकारासारखं आपल्याला जपता येईल. मग ते काय करतात? तर या ठिकाणी बघा करतात काय. इथं मी एक फॉर्म्युला लिहितो, ट्वाइस n स्क्वेअर, ट्वाइस n स्क्वेअर. 2 multiply n means same, n means same. या ठिकाणी बघा, या चित्रामध्ये पहा, तुम्हाला हे अणूचं एक स्ट्रक्चर आहे, ऍटम. तर या ऍटम मध्ये तुम्हाला जो न्यूक्लियस आहे, या न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन दिसत आहेत. त्याच्यानंतर या कक्षेच्या या ठिकाणी हे केंद्रक जे आहे, या केंद्रकाच्या बाहेर तुम्हाला एक चौकडी दिसतात, याला म्हणतात शेल. इथं लिहिलेल्याप्रमाणे याला काय म्हणायचं? शेल, किंवा मराठीमध्ये याला म्हणायचं कक्षा. तर बघा, ही पहिली कक्षा, ही दुसरी कक्षा, ही तिसरी कक्षा, अशा प्रकारे मूलद्रव्याच्या अणूमध्ये हे कक्षा असतात. पहिल्या कक्षेला K, दुसऱ्या कक्षेला L आणि तिसऱ्या कक्षेला M. तर ह्या तिन्ही कक्षा, या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात आणि या केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असतं, न्यूट्रॉनवर कुठल्याही प्रकारचा चार्ज नसतो. इट हॅज अ न्यूट्रल, याला आपण काय म्हणतो? न्यूट्रल. आणि कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन परिभ्रमण करत असतात. जशी पृथ्वी भोवते, पृथ्वी जशी सूर्याभोवती फिरते, तशाच प्रकारे या ठिकाणी या कक्षात हे इलेक्ट्रॉन या केंद्रकाच्या भोवती फिरत असते. आता मला या ठिकाणी सांगा की पहिल्या कक्षामध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, दुसऱ्या कक्षामध्ये किती इलेक्ट्रॉन असतात आणि तिसऱ्या कक्षेमध्ये किती असतात. तर बघूया आपण. इथं या ठिकाणी तुम्हाला एक फॉर्म्युला मी लिहून दिलेला आहे. हा फॉर्म्युला बघा, ट्वाइस n स्क्वेअर. 2 मल्टिप्लाय बाय n मीन्स फर्स्ट सेल. आपण पहिली कक्षा घेऊ, 1 स्क्वेअर इक्वल टू 2 मल्टिप्लाय 1 multiplied by 1 equal to 1. Okay? Means how many electrons? 2 electrons. So I have write the first cell. How many electrons? 2 electrons. What is the reason of that? I have write the negative charge because electron has a negatively charged. So the second cell, okay, 2 multiplied by 2 equal to 4, equal to how much? 8 electrons. So I have write 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 electrons. It is also negative charge. Okay? Third cell, 3. 3 multiplied by 3 equal to how much? 9. 9 equal to 2 multiplied by 9 equal to 18. So lastly, the outermost cell
many electrons? 8 electrons. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 etc. So the first cell have 2 electrons, second 8 electrons, and third one is 18 elements. Also classified into 2 parts. One is metal, non-metal, and metals. 3 parts. How many? 3 parts. So metal याला आपण मराठी म्हणूया धातू, याला म्हणूया अधातू. आणि मग या ठिकाणी होतं काय ते आपल्याला बघायचं. आपण धातू कशाला म्हणायचं आणि अधातू कशाला म्हणायचं, मेटल कशाला म्हणायचं, नॉन मेटल कशाला म्हणायचं आणि मेटलाइट्स कशाला म्हणायचं हे आपण बघूया. तर विद्यार्थी मित्र हो, जी मूलद्रव्ये त्याची बाह्यतम कक्षामधील इलेक्ट्रॉन देतात आणि दिल्यामुळं धन आयनाची निर्मिती होते. कोणत्या आयनाची? धन. अशा सर्व मूलद्रव्यांना आपण काय म्हणूया? धातू. सो दोज एलिमेंट्स इट हॅज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स and also to make up a positive ion. म्हणून या ठिकाणी आपण त्याला म्हणतो धातू. फॉर एक्झाम्पल सोडियम. The atomic number is 11. How much? 11. So you have also studied that how it is electrons configuration. या ठिकाणी तुम्हाला इलेक्ट्रॉन स्वरूपात म्हणजे काय हे समजलेलं आहे. पहिल्या कक्षामध्ये किती इलेक्ट्रॉन? 2. दुसऱ्या कक्षामध्ये किती? 8. तर या पद्धतीने आपल्याला या अणु अंकाचं काय करायचं? वितरण करायचं. प्रत्येक कक्षेमध्ये ही जी कक्षा आहे, ही पहिली कक्षा, ही दुसरी कक्षा, ही तिसरी कक्षा, या प्रत्येक कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनचे काय करायचे? आपल्याला वितरण करायचे. आणि म्हणून या ठिकाणी हा जो अणु अंक आहे, या अणु अंकाचे आपल्याला वितरण करायचे. पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 आणि शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन. ऐका, आता मी तुम्हाला अगोदर काय सांगितलं की मूलद्रव्यांना स्टेबल व्हायचं आहे. स्टेबल होण्यासाठी मूलद्रव्ये त्यांच्या बाह्यतल कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन ठेवतात. मिनिमम, मॅक्सिमम अँड मिनिमम. मिनिमम 2 इलेक्ट्रॉन्स अँड मॅक्सिमम 8 इलेक्ट्रॉन्स. सो सोडियम काय करणार? त्याच्या बाह्यतम कक्षेमधील 1 इलेक्ट्रॉन कोणाला देणार? त्याच्या शेजाऱ्याला देणार. तसं फॉर एक्झाम्पल निऑन सारखं, जो निऑन आहे, निऑन हा ऑलरेडी काय स्टेबल आहे, त्याला इलेक्ट्रॉन देण्याची गरज नाही आणि घेण्याची गरज नाही, आणि म्हणून तो रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही. तर अशा प्रकारची स्थिती यांना सुद्धा हवी असते, म्हणून ते इलेक्ट्रॉन देतात किंवा घेतात. मग आता मला हे सांगा, बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 1 आहे. मग त्याला एक तर तो 7 इलेक्ट्रॉन घेणार किंवा 1 इलेक्ट्रॉन काय करणार? सोडून देणार. मग मला हे सांगा, सोपं कोणतं आहे? 1 इलेक्ट्रॉन सोडून देणं सोपं आहे की 7 इलेक्ट्रॉन घेणं सोपं आहे? 1 इलेक्ट्रॉन सोडून द्यावं लागेल ना त्याला. हा, आणि म्हणून हा काय करतो? 1 इलेक्ट्रॉन काय करतो? सोडून देतो. मग 1 इलेक्ट्रॉन सोडल्यामुळं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल? 2. मग सोडियम काय करेल? हा 1 इलेक्ट्रॉन काय करणार? गमावणार, सोडून देणार. लॉस ऑफ 1 इलेक्ट्रॉन्स. मग असे जे काही मूलद्रव्ये आहेत ते इलेक्ट्रॉन देतात. अशा सर्व मूलद्रव्यांना धन आयनाची निर्मिती होते. कोणत्या? धन. आणि म्हणून सोडियमवर कोणता चार्ज असतो?
पॉझिटिव्ह असतं. समजलं का? आता बघूया आपण तुम्हाला नॉन मेटल. मग नॉन मेटल काय करतात? फॉर एक्झाम्पल नॉन मेटल या ठिकाणी क्लोरीन. काय घेऊया आपण? क्लोरीन घेऊया. क्लोरीनचा अणुक्रमांक किती आहे? 17. 17. 2, 8, 7. The electrons configuration is 2, 8 and 7. आता या क्लोरीनला 7 इलेक्ट्रॉन सोडून देणे किंवा 1 इलेक्ट्रॉन घेणे कोणतं सोपं आहे? तो काय करेल? 1 इलेक्ट्रॉन घेणार, 7 इलेक्ट्रॉन तो सोडणार नाही. म्हणून क्लोरीन काय करतं? त्या शेजाऱ्याकडून 1 इलेक्ट्रॉन घेतं. मग त्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होतं 2, 8, 8. मग स्टेबल झालं 8 इलेक्ट्रॉनसाठी. हे स्टॅबिलिटीसाठी. आणि म्हणून जे मूलद्रव्य त्याची बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन या ठिकाणी त्यानं गेन केलेला आहे. गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स 1 इलेक्ट्रॉन या ठिकाणी 1 इलेक्ट्रॉन त्याने गेन केलेला आहे. काय केलेलं आहे? गेन घेतलेला आहे. अशा सर्व मूलद्रव्यांना काय म्हणायचं? मग अधातू म्हणायचं. आता तिसरा प्रश्न आहे मेटल्स म्हणजे काय? मेटल्स असे असतात की धातूचे गुणधर्म दाखवतात आणि अधातूचे गुणधर्म दाखवतात त्यांच्यामध्ये. असे सर्व मूलद्रव्ये हे यामध्ये होतात. आता तुमच्या लक्षामध्ये आलेलं असेल की काही मूलद्रव्ये इलेक्ट्रॉन घेतात आणि काही देतात. आता तुमच्या लक्षामध्ये हे आलेलं आहे की त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये जेवढे काही इलेक्ट्रॉन असतात, जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही याचं क्लोरीन बघितलं. क्लोरीन 2, 8, 7. याच्या बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 7 आहे. मग हे 7 जे इलेक्ट्रॉन आहेत ते 7 इलेक्ट्रॉन झाले व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आणि तो किती इलेक्ट्रॉन घेतो? 1 इलेक्ट्रॉन घेतो ना. आणि म्हणून त्याला म्हणायचं व्हॅलन्सी. समजला का एवढं? पण तुमच्या एक प्रश्न निर्माण झाला असेल की काही मूलद्रव्ये हेलियम सारखे किंवा तुम्हाला सांगितलं निऑन सारखे, त्यांना मूलद्रव्ये त्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये अगोदरच 7 इलेक्ट्रॉन असतात. त्यामुळे ते इलेक्ट्रॉन घेतही नाही आणि देतही नाही. अशा वेळेला त्यांची जी काही संयुती आहे, व्हॅलन्सी आहे, ती 0 असतात. त्यानंतर अजून आपल्याला या ठिकाणी कार्बनचं एक्झाम्पल घेऊया. कार्बनचा अणुक्रमांक किती आहे? 6 आहे. ॲटॉमिक नंबर 6 आहे. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन. आता शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 4 आहे. आणि म्हणून याला काय करायचं? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आता तो एकतर 4 घेईल किंवा 4 देईल. तोच अंक त्याचा काय असेल? संयुक्त असेल. आता या ठिकाणी तुम्हाला सर्व जे काही मॅटरच्या संदर्भामध्ये ॲटम, मॉलिक्युल्स, त्याचप्रमाणे व्हॅलन्सी, त्याचप्रमाणे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन समजलं असेल. या टेबलकडे तुम्ही सर्वांनी बघा. इलेमेंट दिलेले आहे, ॲटॉमिक नंबर दिलेले आहे, इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन दिलेले आहे, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन दिलेले आहे आणि व्हॅलन्सी दिलेली आहे. आता मला हे सांगा, हायड्रोजनचा अणुक्रमांक किती आहे? 1. किती आहे? 1. मग इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन म्हणजे काय? त्याचा एकच शेल आहे. मग पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन राहणार? 1 राहणार आहे की नाही? मग व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सुद्धा एकच आणि त्याची व्हॅलन्सी सुद्धा एकच राहणार आहे. त्यानंतर हेलियम बघा. हेलियम बघा या ठिकाणी. हेलियम मध्ये काय दाखवलेलं आहे? ॲटॉमिक नंबर 2, इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन 2. पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन? 2. आता व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय? बाह्यतम कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन. आता ही गोष्ट असेल द्या, इथं व्हॅलन्सी 0. कारण हे जे हेलियम आहे, हेलियमच्या पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे स्टेबल होण्यासाठी मिनिमम 2 इलेक्ट्रॉन पाहिजे आणि मॅक्झिमम 8 इलेक्ट्रॉन पाहिजे. म्हणून या ठिकाणी ही 0 आहे. तुमच्या लक्षात आलं.
निवांत तुम्हाला ॲटॉमिक नंबर 10 आहे 10. पहिल्या कक्षामध्ये 2. द फर्स्ट सेल वी हॅव 2 electrons and second cell we have 8 electrons. The valence electron how much? 8. याला इलेक्ट्रॉन घ्यायची गरज नाही आणि द्यायची नाही, म्हणून या ठिकाणी व्हॅलन्स किती आहे? 8 आहे. तुम्हाला मला असं वाटतं की या ठिकाणी मॅटरच्या संदर्भामध्ये जेवढे काही कन्सेप्ट आहे हे तुम्हाला अगदी चांगल्या प्रकारे समजले असतील. जर तुम्हाला माझा हा पाठ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, बेल दाबा. थँक्यू.